नमस्कार. हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस देशामध्ये एक अस्वस्थता आलेली होती, एक आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलन आता काहीसं शमलेलं आहे. या निमित्तानं आपल्याला असा एक विचार करता येईल की नव्या पिढीला नेमकं काय हवंय, त्यांना काय पाहिजे आणि त्यांना कुठे जायचंय, त्यांना हे आंदोलन कुठे घेऊन जायचंय. खरं तर असं आहे की हे एक मानवी स्वभावाचं वैशिष्ट्य असं आहे की मला असं वाटतं की माझ्या आधीचे जे होते सगळे ते मूर्ख होते, माझ्या नंतर जे येणारे आहेत ते बहकलेले आहेत आणि फक्त शहाणपण माझ्याकडेच आहे. प्रत्येक पिढीची ही भावना असते की पुढचे आहेत ते बहकलेले आहेत, मागचे आहेत ते मूर्ख आहेत आणि शहाणपण फक्त आमच्याकडे आहे. असं काहीसा विचार सध्याच्या जेन झी नावाने ज्यांना आपण गौरवतो, ज्यांचा उल्लेख होतो, ज्यांचं कौतुक होतंय, अशा तरुणांच्या मनात आहे. हे जंतर मंतर आंदोलनावरती आपल्याला जे झालं, जंतर मंतरमध्ये जे काही मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये तरुणांनी, मुलींनी, मुलांनी जे काही व्हिडिओ बनवले, त्याच्यातून हे जाणवतं की त्यांनी मोदी सरकार असेल, अन्य व्यवस्थेमधले वरिष्ठ लोक असतील, या सगळ्यांच्या शहाणपणावरतीच एक प्रश्नचिन्ह उभं केलं आणि आता त्यातल्या काहींनी त्याची माफी मागितली. मोदींनी एक मनाचा मोठेपणा दाखवून असा एक व्हिडिओ जारी केला की मी ह्या सगळ्या तरुणांना माफ करतो, आता कोणीही त्यांच्यावरती किंवा त्यांच्यावरती असा आकस धरून काही बोलू नये, काही त्यांना कारवाई करू नये. आपल्याला आठवेल की 10-1 वर्षापूर्वी अशाच प्रकारे मोठं आंदोलन देशात उभं राहिलं होतं, अस्वस्थपणा आलेला होता. विशेषतः गुजरातमध्ये तिथे पटेल समाजाचं एक आंदोलन सुरू झालं होतं आणि त्याचा एक चेहरा हा तरुण होता, हार्दिक पटेल. हा त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होता. ते आंदोलन मोठं झालं होतं. त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं आरक्षणासाठी. तिकडे गुजरातमध्ये एक जिग्नेश मेवाणी हा एक मुलगा असाच पुढे आलेला होता. तो दलित समाजावरती अत्याचार, अन्याय होतोय यासाठी आंदोलन करत होता. त्यालाही मोठा प्रतिसाद तिथे मिळत होता. आणि त्याच वेळेला अल्पेश ठाकोर हा एक ओबीसी तरुण, हा ओबीसींच्या वरती अन्याय होतोय याच्यासाठी उभा होता. ओबीसी ठाकोर कोळी समाज याच्यासाठी तो आंदोलन करत होता. हे सगळे तरुण 16-17 मध्ये देशापुढे आलेले होते तरुण चेहरा म्हणून आणि 17 साली गुजरात विधानसभेच्या महत्त्वाच्या निवडणुका व्हायच्या होत्या. त्यामुळं हे आंदोलन, या सगळ्या तरुणांची 2-3 प्रकारची जी आंदोलनं सुरू होती त्याचा फायदा घेऊन भाजपचं अनेक वर्षांचं शासन गुजरातमधलं हलवता येईल. मोदी दिल्लीत गेल्यानंतर गुजरात त्यांच्या हातातून निसटला असं वातावरण करता येईल अशी एक स्वप्न विरोधी पक्षांना पडायला लागली आणि राहुल गांधी हे गुजरातमध्ये ठाण मांडून बसले. त्यांना असं वाटलं की ही निवडणूक आपण आता जिंकणार. पण भारतीय जनता पक्षानं त्यांच्या पद्धतीनं हालचाली सुरू केल्या, पटेलांचं आंदोलन शांत केलं. खरं तर भारतीय जनता पक्षाकडे पटेल समाजाचा मोठा ओघ किंवा मोठी मतांची पेढी ही भाजपकडे होती. त्यातल्या नेत्यांना त्यांनी कामाला लावलं असेल, काय केलं असेल, पण ते आंदोलन शांत झालं कारण पटेल यांना आरक्षण मिळू शकत नाही या समाजाला, असं वेगवेगळ्या न्याय निर्णयामधून देखील स्पष्ट झालं. ते आंदोलन शांत झालं. पण हार्दिक पटेल हा तेव्हा जो दुखावलेला होता, दुरावलेला होता, तो काँग्रेसमध्ये गेला. 19ला हा परत भारतीय जनता पक्षामध्ये आला आणि आता सध्या भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. अल्पेश ठाकोर हा देखील काँग्रेसमध्ये गेला आणि तो आता पुन्हा भाजपत येऊन आता आमदार आहे, भाजपचा आमदार आहे. आणि जिग्नेश मेवाणी हा मात्र ठाम राहिला आणि तो काँग्रेसमध्येच गेला आणि काँग्रेसकडनं आधी एकदा तो अपक्ष म्हणून निवडून आला, पुढच्या वेळेला काँग्रेसचा आमदार म्हणून निवडून आला आणि आजही काँग्रेसचे गुजरात विधानसभेमध्ये फक्त 17 आमदार आहेत, त्याच्यामध्ये एक जिग्नेश मेवाणी हा आहे. गुजरातमध्ये हे जे काय झालं, त्या गुजरातचं सरकार वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तेव्हा बरीच मेहनत करावी लागली, कष्ट करावे लागले आणि
त्यांची विधानसभेतली सदस्य संख्या जी 115 होती आंदोलनाच्या पूर्वी, ती थेट 99 वरती खाली आली. पण गुजरात विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा हा 82 होता. त्यामुळे 99 आमदारांच्या वरती भारतीय जनता पक्षाचं राज्य तिथे स्थापन झालं. यातला आणखीन एक गमतीचा भाग असा आहे की पुढची म्हणजे 2022 मध्ये जी निवडणूक झाली, जी विधानसभा आता गुजरातमध्ये अस्तित्वात आहे, त्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी हा मोठ्या प्रमाणात उतरला आणि त्याच्यामुळे काँग्रेसची मतविभागणी झाली असेल काय, काँग्रेसची संख्या फार मोठ्या प्रमाणात खाली आली. म्हणजे 17च्या निवडणुकीत काँग्रेस 77 जागावर होती, ती आता थेट 17वर आली. हा सगळा इतिहास लक्षात घेण्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामधला एक तरुण मुलगा दिल्लीत जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये आता नेतृत्व त्याच्याकडे आलेलं आहे. CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ही अभिजित दिपके यांनी स्थापन केली. अर्थात ही आभासी पार्टी होती आणि आहे देखील, पण त्यांच्या नावावरती, CJP या नावावरती जंतर मंतरवरती मोठं आंदोलन झालं. तो सगळा इतिहास आपण मागे पाहिलेलाच आहे. आता मुद्दा असा आहे की आंदोलन झालं, ते यशस्वी देखील झालं काही प्रमाणात. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारनं नील केणी यांची एक उच्चस्तरीय समिती नेमली. त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ आहेत, IITतले लोक आहेत, अन्य शिक्षण तज्ज्ञ, समाज तज्ज्ञ आहेत. आणि हे लोक आता नीट परीक्षा असेल किंवा अन्य ज्या केंद्रीय परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सुधारणा करायच्या, ज्या तरुणांना अपेक्षित आहेत त्या सुधारणा कशा करायच्या ह्याचा एक विचार करतील. ते आपल्या पुढे येईल. मुद्दा आता असा आहे की CJPचं काय होणार आणि विशेषतः अभिजित दिपके यांचं नेमकं काय होईल. अभिजित हा औरंगाबादचा आपल्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा एक तरुण, हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. तिथून त्यांनी ते कॉक्रोच जनता पार्टी हे एक ऑनलाईन नाव घेऊन काही सुरू केलं. व्यंग्य अशा पद्धतीनं सुरू झालेला हा उपक्रम होता. त्याला मोठ्या प्रमाणात तरुणांचा प्रतिसाद मिळाला आणि ते आंदोलन प्रत्यक्ष जमिनीवर उतरलं. तेव्हा दिपके हे अमेरिकेतलं त्यांचं शिक्षण सोडून भारतात परत आले, दिल्लीत उभे राहिले. 36 दिवसाच्या आंदोलनानंतर आता ते औरंगाबादला, संभाजीनगरला परत आलेले आहेत आणि ते आता राजकीय पद्धतीची विधानं करायला लागलेले आहेत. CJP हे प्रत्यक्षात ज्याला आपण म्हणू की नोंदणीकृत किंवा मान्यताप्राप्त असा राजकीय पक्ष नाही. त्यामुळे साहजिकच त्यांचं बँकेमध्ये खातं असेल अशी शक्यता नाही. पण तरीही दिपके यांच्याकडे मोठ्या प्रमाणात निधी CJPच्या नावावर येतोय, आलेले आहेत पैसे, परदेशातनं काही रक्कम आल्या असं केंद्र सरकारच्या काही लोकांचं म्हणणं आहे. मुख्य म्हणजे एक विख्यात वकील कपिल सिब्बल यांनी आपण 1 कोटी रुपये देणगी ही CJPला दिलेली आहे अशा प्रकारची घोषणा दिल्लीमध्ये केली. त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि काही सरकारी यंत्रणा या कशा प्रकारे या देणग्या गोळा झाल्या, कशा प्रकारे या देणग्या घेतल्या गेल्या, या वैध आहेत की अवैध आहेत, अशा प्रकारे बेकायदा देणग्या कोणाला गोळा करता येतात का, या सगळ्या बाजूने आता ह्याचा तपास होणार आहे. हे अर्थातच CJPचे जे संस्थापक दिपके आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत यांच्यापुढे हा एक कायदेशीर प्रश्न उभा राहू शकतो. पण मुळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात देणगी त्यांनी घ्यायचं कारण काय, हा एक प्रश्न उभाच राहतो. याच्याशिवाय CJPचं कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणू आपण फॉर्मल अशा प्रकारचं पक्षाची रचना, स्ट्रक्चर नाही. ते आता निर्माण होणार का. आता त्यांनी याच आठवड्यामध्ये संभाजीनगरच्या त्यांच्या घरात त्यांच्या काही नजीकच्या सहकाऱ्यांची एक बैठक बोलावली अशा बातम्या आलेल्या आहेत. या बैठकीचं काय होईल, तिथून पुढे काय त्यांचं स्ट्रॅटेजी ठरेल, हा एक पुढचा भाग आहे. पुण्यामध्ये ते एक आंदोलन करण्याचं त्यांचं काहीतरी नियोजन आहे. आणि आता म्हणजे तरुणांच्या प्रश्नाच्या बरोबर पेट्रोलमध्ये केलं जाणारं इथेनॉलचं 20% मिश्रण, याच्या विरोधात CJP आंदोलन करणार अशा प्रकारच्या बातम्या छत्रपती संभाजीनगरमधनं आलेल्या आहेत.
या सगळ्यामधून अभिजित दिपके यांचं पुढे काय होईल, त्यांचं पुढची वाटचाल कशी राहील, हे आपल्याला पाहण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. 6 महिने, वर्षभर याच्यासाठी जाऊ शकतो. पण त्याच्यानंतर त्यांचं खरं स्वरूप, त्यांच्या पक्षाचं स्टँडिंग प्रत्यक्ष जनमानसात किती आहे. एक आंदोलन यशस्वी झालं याचा अर्थ पुढच्या सगळ्या आंदोलनामध्ये इतक्याच मोठ्या प्रमाणात तरुणाई त्यांच्यावर येईल अशातला भाग नाही. दिल्लीतलं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सोनम वांगचुक यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. जोपर्यंत सोनम वांगचुक हे आंदोलनात उतरले नव्हते तोपर्यंत तिथे असणारी गर्दी किंवा तिथे मिळत असणारा अभिजित दिपके आणि त्यांच्या CJPला मिळणारा पाठिंबा हा अतिशय कमी होता. अगदी वांगचुक यांनी आपण आमरण उपोषण सुरू करतो असं जाहीर केल्यानंतर सुद्धा अभिजित यांच्या मागे फार मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग नव्हता. तो केव्हा आला तर जेव्हा वांगचुक यांना केंद्र सरकारनं, दिल्ली पोलिसांनी त्यांना अक्षरशः उचलबांगडी करून तिथून जंतर मंतरवरनं हलवलं, रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्या आंदोलनानं एकदम मोठी गती घेतली, हे आपण पाहिलं. या सगळ्याचा आता एक वेगळ्या प्रकारचं ॲनालिसिस होतंय देशस्तरावरती. CJPच्या मागे नेमके लोक कोण होते, कुठल्या प्रकारचं त्यांना फंडिंग येत होतं, परदेशातून किती लोक त्या आंदोलनात आलेले होते आणि विशेषतः गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही व्यक्ती, काही लोक, काही वर्ग हा त्यात होता. तर त्यांचं पुढे काय होईल, त्यांच्यावरचे खटले भरले जातील की नाही जातील. अभिजित दिपके यांच्या बाबतीमध्ये अशी अनेक प्रश्नचिन्ह सध्या उभी आहेत. पण जसं मी सांगितलं त्याप्रमाणे मागच्या आंदोलनामध्ये आलेलं तरुण नेतृत्व, त्याचं पुढे काय झालं हे आपण पाहिल्यानंतर अभिजित दिपके यांचं भवितव्य हे आत्ता, अर्थातच कुणालाच हे सांगता येणार नाही, पण ही वाटचाल कदाचित त्या दिशेनं होणार आहे का. आणखीन एक तरुण गेल्या त्याच सुमारास 2016, 17, 18 या दरम्यान दिल्लीच्या राजकारणामध्ये एक असाच धूमकेतूसारखा अचानक पुढे आलेला होता, बिहारी तरुण कन्हैया कुमार. कन्हैया कुमार हे कम्युनिस्ट चळवळीतले कार्यकर्ते होते. ते कम्युनिस्ट संघटनेमध्ये कम्युनिस्टांची जी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आहे त्याचे एक कार्यकर्ते होते आणि त्या पक्षातर्फे त्यांनी दिल्ली विद्यापीठामध्ये, दिल्लीतील जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे त्या ठिकाणी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यात ते अध्यक्ष निवडून आलेले होते. JNU मध्ये भारतीय जनता पक्षाची विद्यार्थी संघटना जी संघाची आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आणि कम्युनिस्टांची संघटना यांच्यामध्ये परंपरेनं अनेक वर्ष संघर्ष होत आलेला आहे. त्या संघर्षाचा, ज्याला म्हणतो आपण अगदी टोक, हे 16-17 मध्ये गाठलं गेलेलं होतं. कन्हैया कुमार यांना भारत विरोधी किंवा राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या गेल्या आंदोलनामध्ये आणि तिथे जम्मू काश्मीरचे सेपरेटिस्ट असे नेते तिथे आलेले होते, त्यांच्या बाजूने घोषणा दिल्या गेल्या. दिल्लीत जे बॉम्बस्फोट झाले होते, संसदेवरती जो हल्ला झाला होता, त्यातल्या आरोपींच्या नावानं तिथे घोषणाबाजी झाली वगैरे. अशा सगळ्या कारणांसाठी कन्हैया कुमार यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा खटला त्या काळात भरला गेला होता. ते काही काळ तिहार जेलमध्ये गेलेले होते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर ते कम्युनिस्ट चळवळीपासून दुरावले आणि ते राहुल गांधींच्या बरोबर त्यांच्या पक्षाचा एक आश्वासक तरुण नेता, तरुण चेहरा म्हणून ते गेले. कन्हैया कुमार यांनी लोकसभेच्या 2 निवडणुका 19 आणि 24 या लढवल्या. एकदा ते बिहारमध्ये उभे राहिले, एकदा ते दिल्लीमध्ये उभे राहिले, पण दोन्ही ठिकाणी त्यांना सपशेल पराभव पत्करावा लागला. आज ते NSUI ही जी काँग्रेसची विद्यार्थी संघटना आहे त्याचे अध्यक्ष आहेत, त्याचे प्रमुख आहेत. मागच्या काळातल्या, गेल्या 10 वर्षातल्या, 12 वर्षातल्या या सगळ्या तरुण, तडफदार आणि तेजांकित अशा सगळ्या तरुण नेत्यांचं राजकीय भवितव्य हे आपण बघितलं त्याप्रमाणे डळमळीत झालेलं दिसलं. तितका जोर, तितका जोश त्यांच्यामध्ये नंतरच्या काळात राहिला नाही. अभिजित दिपके यांच्या बाबतीत काय होईल हा एक प्रश्नचिन्हासह आपण हा कार्यक्रम, या व्हिडिओमध्ये मी इथंच आपली रजा घेतो. आपल्याला या सगळ्याविषयी काय वाटतं, आपल्या मनात याविषयी काय भावना येतात ह्या आम्हाला जरूर कळवा. नवराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यावर आपल्या
मित्रमंडळींकडे पुढे पाठवा. धन्यवाद.